माझ्या बाबतीत जर तुम्हाला सांगायचं तर मी असं काही फॅन्सी डाएट केलो नाही. जेवढं आपल्याला मिळता येईल तेवढं मी घेतोय. पुढेच करायचं की प्रोटीन इंटेककडे लक्ष द्यायचं. मला लॅपटॉप आणि कॅमेरा घेऊन जरा एक एडिटिंग करायचं होतं. कॅमेरा काढून घेतलो आणि त्यानंतर कधी लॅपटॉपला कनेक्ट करून घेतलो. मतलब फुटेज मला सगळं कधी लॅपटॉपला घ्यायचं होती. त्यांना माहित नाही की कॅमेरा मधलं फुटेज लॅपटॉपला आणि लॅपटॉप मधलं मोबाईलला कसं घ्यायचं ते मी पुढल्या व्हिडिओमध्ये सांगतो. मी एडिटिंग केले कसं झाले सांगा मला कमेंट मध्ये. एडिटिंग ज्याला कर नाही त्याला डर काय. ओपन एअर थिएटर आहे आपण, त्याच्यामुळे आपल्याला कोणी काही करू शकत नाही. आका बाका स्वका कोणाची सुद्धा हिंमत नाही. दुसरा अकाउंट मी टॅग केले तिथे व्हिडिओ पोस्ट केले त्यातून बघा जावा. जिमला जाऊन येतो. पाहिजे गाडीचं फायरिंग पाहिजे. जिमला चाललो कोणी बारकी मुलं इथे फायरिंग दाखवा म्हणतात. गाडी घेतलो एक कनी डेअरी मिल्क घेतलो. का सांगतो पुढे तुम्हाला चला. ते गेल्यानंतर शू रॅक वरून आपलं शूज काढला आणि नंतर आपला हाय असं चप्पल ठेवून घेतलं तिथं व्यवस्थित. ची बॅग असं कायम ठेवलं आणि प्रत्येक वेळेला कधी बघतोय हुडकतोय कारण कायम पॅकच असते सगळं. 3 वेळा हुडकल्याशिवाय सापडतच नाही. मिल्क घेतलेलो मी जरा गोड खाऊस वाटायचं त्यामुळे कधी डेअरी मिल्क घेतलेलो. बाकी काय नाही सोडा. नाही तर तुम्ही काय तर लगे वेगळा अर्थ काढशील. बँडवर कधी पूर्ण बॉडी स्ट्रेच करून घेतलो बघा. तुम्हाला जमते का सांगा मला कमेंट मध्ये करून. शेवटला कोण टक्कर द्यायला हाय काय. बरोबर 10 ते 15 दिवसानंतर जिमला आले तरी पण बॉडीमध्ये पंप एकदम खतरनाक केला. त्यामुळे शोल्डर मधला आणि थोडं ट्रायसेपचं वर्कआउट केलो. 5 मिनिटं फक्त कधी 2 उड्या मारून घेतलो त्यामुळे कार्डिओ पण होतोय. दिवसानंतर जिमला आल्यानंतर मग बॉडीमध्ये पंप कसा आला सांगा कमेंट मध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करून जाताना बोला फॉलो तेवढं करा.